गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज मी एक ज्वलंत प्रश्न घेऊन आलेलो आहे तुमच्यासोबत चर्चेसाठी. आजचा मुद्दा आहे बेरोजगारी आणि नॉन ग्रँटवर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा. तर मी महाराष्ट्र शासनाला विनंती करू इच्छितो की बरेचसे प्राध्यापक नॉन ग्रँट महाविद्यालयात नोकरी करत आहेत. त्यांना लवकरात लवकर आपण ग्रँट रिलीज करावा तशी तजवीज करावी आणि त्यांना लवकरात लवकर पेमेंट चालू करावेत. आमदार खासदारांचे तर पेमेंट वाढले, परंतु नॉन ग्रँटच्या शिक्षकांचं काय, जे शाळेवर विना वेतन काम करत आहेत वर्षानुवर्षे, त्यांचं काय? बरेच शिक्षक प्राध्यापक विना वेतन तसेच रिटायर झाले. तर आपण त्यांच्याबाबतही थोडा विचार करावा अशी मी आपणास कळकळीची विनंती करतो. तसंच बेरोजगारी हा सुद्धा आजच्या चर्चेचा मुद्दा आहे. बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. सध्याचं जे काही एज्युकेशन आहे ते इतकं क्वालिटी बेस्डचं नाही आहे. त्यामुळे कंपन्यांना जशा स्किलचे एम्प्लॉईज पाहिजे तसे मिळत नाही आहेत आणि त्यामुळे मुलांना, युवकांना रोजगार मिळत नाही आहे. हा एक मोठा चिंतेचा प्रश्न बनलेला आहे. तर मी शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, विनंती करतो की कंपन्यांना, इंडस्ट्रीला जशी डिमांड आहे त्या पद्धतीचं जर स्किल्ड ओरिएंटेड जर त्यांना यूथ मिळाले तर त्यांना लवकरात लवकर जास्तीत जास्त त्यांना काम मिळू शकतं. तर आपण या बाबतीत विचार करायला हवा. त्याच पद्धतीनं शिक्षण व्यवस्था आहे त्यामध्ये जे चांगल्या मार्गाने पास होतात मुलं, जे खरंच मेहनत घेतात त्यांना नोकऱ्या आहेत, परंतु जे साधारण कॅटेगरीमध्ये आहेत, ॲव्हरेज मुलं आहेत, त्यांना मात्र मिळत नाही आणि ते रोजगारापासून वंचित होतात. युवकांना अपील करतो की आपण सगळ्यात बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात चांगलं शिक्षण द्या. सध्या काळाची काय गरज आहे त्यानुसार आपण शिक्षण द्या. स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करा आणि इंडस्ट्रीला ज्या पद्धतीचे रोजगार लोक पाहिजे स्किल मदत करा, जेणेकरून स्किल ओरिएंटेड बनाल लाईफ सुकर होईल आणि चांगलं एक स्टँडर्ड लाईफ जगू शकतो. तसं तर बाहेरच्या देशामध्ये 4% शिक्षणावर खर्च केला जातो, पण भारत सरकार 4% शिक्षणावर खर्च करत नाही. अशी ही चिंतनीय बाब आहे. भारत सरकारला सुद्धा मी अपील करतो की आपण शिक्षणावर 4% कमीत कमी मिनिमम खर्च करावा, जेणेकरून प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळू शकेल, चांगलं स्टँडर्ड क्वालिटी बेस्ड शिक्षण मिळू शकेल आणि आपण बाहेरच्या देशाच्या तुलनेत त्यांची बराबरी करू शकू. चायना, जापान या देशामधले मुलं फार कमी वयामध्ये ते स्किल ओरिएंटेड काम करायला चालू करतात. ते टेक्निकली फार स्ट्रॉंग बनतात आणि ते स्वतः नवीन नवीन वस्तू, प्रॉडक्ट्स बनवतात. परंतु आपला युवक मात्र 25-26 वर्षाचा झाला तरी त्याच्या हाताला काम मिळत नाही, त्याच्या हाताला रोजगार मिळत नाही. कारण आपण त्या दृष्टीनं आपण प्रयत्नच करत नाही आहोत. तर आपल्याला सुद्धा काही आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करावा लागणार आहे. स्किल ओरिएंटेड जास्तीत जास्त आपल्याला शिक्षण द्यावं लागणार आहे, जेणेकरून युवकांना चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळू शकेल. तर आजच्या या चर्चेमधून एवढंच. थँक्यू.